सन्माननीय ॲडव्होकेट साहेब प्रतापजी पवार साहेब आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि विशेषतः हा कार्यक्रम म्हणजे अवघ्या लहान वयामध्ये सुद्धा आपली आई मृत्युमुखी पडल्यानंतर शिक्षणाच्या ज्यावेळेस प्रवाहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊ लागले आणि शिक्षण घेण्याची इच्छा आहे, शिक्षणाच्या दरवाजापर्यंत बाबासाहेब आंबेडकर पोहोचलेले आहेत, परंतु शिक्षण घ्यायला जात असताना वर्गामध्ये प्रवेश करू दिला जात नाहीये. आणि का करू दिला जात नाहीये, तर आम्ही एका विशिष्ट समाजामध्ये जन्माला आलो आहोत म्हणून. मग खऱ्या अर्थानं तुम्ही जर संविधानामधले जर कलम पाहिलेत आणि त्याच्यामध्ये जे नमूद केलेलं आहे की कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जात, लिंग किंवा वर्ण याच्यावरून कुठलाही भेदभाव करायचा नाही, परंतु ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणामधली परिस्थिती किंवा त्यांच्या सोबत ज्या घटना घडत होत्या की मी सुद्धा एका माणसासारखा माणूस आहे, मी पण इतर मुलांसारखा वर्गापर्यंत जातोय आणि माझी सुद्धा इच्छा आहे, मला सुद्धा शिकायचंय, तरी मला वर्गामध्ये प्रवेश मिळत नाही. आणि मग हा विचार आणि इथून पुढे ज्यावेळेस ती शिक्षणाची शिदोरी पुढे घेऊन जात असताना आणि आपण सुद्धा शिकलं पाहिजे, जर शिकलो तर समाजाला आपण न्याय देऊ शकतो आणि पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि मग शिक्षण घेत घेत पुढे जात असताना ज्यावेळेस महाविद्यालयीन शिक्षणामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि पुढे गेल्यानंतर बाबासाहेबांच्या शिक्षणाची व्यवस्था करायची कशी आणि त्यांचा जो आर्थिक भार आहे तो पेलवायचा कसा, तर त्यावेळेस मुंबईमधल्या हिंदू छापखान्याचे एक प्रमुख होते आणि ते प्रमुख ज्या कॉलेजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत होते त्या कॉलेजच्या प्राध्यापकांची आणि हिंदू छापखान्याच्या प्रमुखांची ओळख होती. मग या दोघांची ओळख त्यांनी त्या ठिकाणी प्राध्यापकांनी हिंदू छापखान्याच्या प्रमुखांना सांगितलं की हा मुलगा शिकणार आहे, प्रयत्न करणार आहे, परंतु याच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेऊ शकतं. तर त्यावेळेस सयाजीराव गायकवाड हे मुंबईला आले होते आणि तिथे 2-3 दिवस ते वास्तव्यासाठी होते, राहण्यासाठी होते. आणि त्यावेळेस हिंदू छापखान्याचे प्रमुख ते प्राध्यापक आणि ते सयाजीराव गायकवाडांच्या भेटीला गेले, त्यांना सगळा प्रसंग सांगितला, या मुलाची परिस्थिती काय आहे, आणि सांगितल्यानंतर तिथे सयाजीराव गायकवाडांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी म्हणजे 13वी 14वी 15वीचं शिक्षण पूर्ण व्हावं याच्यासाठी त्यावेळेस सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी स्कॉलरशिप सुरू केली. फक्त जोपर्यंत 15वी पर्यंत शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही स्कॉलरशिप दिली जाईल. आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर परदेशामध्ये शिकायला जायचे, पुन्हा सयाजीराव गायकवाडांच्या ते भेटीला गेले, गायकवाडांना सगळं काही समजून सांगितलं, पुन्हा सयाजीराव गायकवाडांनी त्यांना स्कॉलरशिप दिली आणि पुढे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठ असेल, म्हणजे अमेरिका असेल, इंग्लंड असेल, या देशामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. परंतु बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण घेतलं आणि ते उच्च विद्या घोषित होते, या सगळ्या गोष्टींची कल्पना तुम्हाला आहे किंवा आजपर्यंत अनेकांनी या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या असतील, मांडल्या असतील, तुम्ही सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकले असतील. पण याच्या पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाजासाठी काय कळवळा होता तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही, परंतु खानदेश या भागामध्ये दौलतराव जाधव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे कार्यकर्ते, चळवळीमधले कार्यकर्ते, हे तिथले आदिवासी, दलित, शेतमजूर, शेतकरी या लोकांसाठी काम करायचे. आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि या जनता वृत्तपत्राच्या माध्यमातून हे जे सामान्य लोक आहेत, आदिवासी लोक आहेत, त्यांना जमीन मिळाली पाहिजे, त्यांना जे काही ते पीक घेत आहेत त्याचा पूर्णपणे मोबदला त्यांना मिळाला पाहिजे, याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काम सुरू केलं. परंतु ही जी आदिवासी महिला आहेत, ही जी कोणी शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, यांना वाचताच येत नव्हतं. मग बाबासाहेब आंबेडकरांनी जे एखाद्या पेपरच्या माध्यमातून लिहिलेलं आहे हे लोकांना कळणार कसं काय. मग त्यावेळेस त्या सगळ्या लोकांना एकत्र केलं जायचं आणि तो पेपर वाचला जायचा की तुमच्यासाठी असं असं लिहिलेलं आहे. आणि हे वाचल्यानंतर त्या महिलांना वाटायचं की असा एक माणूस आहे की जो आपल्यासाठी लढतोय, ज्याची आणि आपली ओळख सुद्धा नाही. मग त्यावेळेस त्या महिलांनी त्यावेळेस आणं मिळायचं, 1 आणं 2 आणं, त्यावेळेस त्या महिला 1 आणं 2 आणं त्या पेपरसाठी, पेपर चालवण्यासाठी जो खर्च येतो तो खर्च द्यायचा स्वतःच्या देणगी रूपी 1 आणे आणि 2 आणं त्यावेळेच्या महिलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेले. म्हणजे विचार करा तुम्ही की खानदेशामध्ये असणाऱ्या महिला, ज्या महिलांच्या कार्याचा, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा मागोवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1948 साली घेतला आणि त्या महिलांनी 1 आणं आणि 2 आणं दिलं. की ज्या महिलांच्या रोजच्या उद्याचा प्रश्न खाण्याचा काय आहे, उद्याच्या आपल्या घरी काय असणार आहे, या सगळ्या प्रश्न समोर असताना सुद्धा आपल्या खिशामध्ये 1 आणं 2 आणं देणगी रूपी द्यायचंय, कारण एक व्यक्ती आपले प्रश्न मांडतोय, आपले प्रश्न पुढे घेऊन जाण्याचं काम तो करतो. यांना पाणी पिण्याचं त्या ठिकाणी परवानगी आहे पण माणसाला परवानगी नाही. आणि मग तो सत्याग्रह झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथली सगळी परिस्थिती अनुभवली. त्यांना कळलं की इथं सामान्यातल्या सामान्य माणसाला किंवा तुमच्या आमच्या सारख्या माणसाला इथं खऱ्या अर्थानं पाणी पिण्याची संधी नाहीये, परंतु इथं कुत्र्या बाजारांना पाणी पिण्याची संधी आहे. आणि मग ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिण्याची संधी मिळाली, ती संविधान लिहिण्याची संधी मिळाली, त्याच्यानंतर त्यांनी
जो समानतेचा अधिकार दिलेला आहे किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी तुम्ही कुठल्याही गोष्टीवरून भेदभाव करू शकत नाही, प्रत्येकाला संधी दिली गेलेली आहे. आणि जर कलम 17 जर वाचलं तर त्याच्यामध्ये अस्पृश्यता निवारण सांगितलेलं आहे, म्हणजे त्याला सुद्धा त्यांनी प्रतिबंध घातला गेलेला आहे. म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडल्या आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना नाकारण्यात आलं, दूर करण्यात आलं, त्या ठिकाणचा मागोवा त्यांनी संविधानाच्या माध्यमातून घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहायला सुरू केलं, या संविधान सभेमध्ये अनेक सदस्य होते. त्यांची जी मसुदा समिती स्थापन केली होती, त्या मसुदा समितीमधले टी कृष्णमाचारी नावाचे जे सदस्य होते, त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीचे जे सदस्य आहेत त्यांना कुणी आजारी होतं, कोणाला काहीतरी काम होतं, कोणाचं ना कोणाचं काही ना काही गोष्ट घडत होती, परंतु ही संविधान लिहिण्याची पूर्णपणे जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्यावर होती. आणि त्यांनी ती पेलली, ते पुढे घेऊन गेले. आणि पुढे घेऊन याच्यासाठी गेले कारण बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की जर मी या ठिकाणी थांबलो तर माझ्या पाठीमागून येणारा जो समाज आहे आणि ज्या समाजाचं मी नेतृत्व करतोय, जो समाज माझ्याकडे आशेने बघतोय आणि ज्या समाजाला वाटतंय की खऱ्या अर्थानं हाच व्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी पुढची दिशा देऊ शकतो आणि मी जर थांबलो तर यांना दिशा देणार, यांना पुढे घेऊन जाणार. आणि मग हा सगळा इतिहास समजून घेतल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना काय अपेक्षित होतं, त्यांना असं वाटत होतं की समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही समाजामध्ये रुजली पाहिजे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता म्हणजे काय की प्रत्येक व्यक्तीनं समोरच्या माणसाला माणूस म्हणून पाहावं, हीच खरी समानता आहे किंवा हीच खरी समता आहे. स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार आहे, पण ही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य रुजवत असताना समोरच्याच्या सुद्धा स्वातंत्र्यावरती गदा येणार नाही, त्याला सुद्धा त्याची भूमिका मांडण्याचं, त्याला सुद्धा त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि समता आणि स्वातंत्र्य आणि बंधुता ही का असावी, कारण ही याच्यासाठी गरजेची आहे की ज्यावेळेस स्वातंत्र्य, समता आणि बंधुता समाजामध्ये असते त्यावेळेस समोरचा व्यक्ती समोरच्या व्यक्तीला माणूस म्हणून बघतो. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टी बाजूला जातात, म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता या बाजूला सारल्या जातात, त्यावेळेस आम्ही कुठल्या तरी भेदभावाकडे झुकतो आणि आपण हा कमी, तो जास्त, तो खालचा, मी वरचा, या गोष्टीकडे आपण जातो. मग ह्या गोष्टी जर ना करायच्या असतील तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता असणं गरजेचं आहे. आणि मग हे टिकवणं कुणाचं काम आहे, हे टिकवणं तुमचं आमचं काम आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय म्हणणं होतं की ज्यावेळेस मी ही चळवळ पुढे घेऊन चाललेला आहे तर माझ्या चळवळीला पुढे घेऊन जाणारी माणसं सुद्धा तयार होती, त्या विचारांना पुढे घेऊन जाणारी सुद्धा माणसं तयार होती. आणि तयार कधी होऊ शकतात जर ती शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आली तर, आणि त्यांनी जर त्या शिक्षणाला खऱ्या अर्थानं ज्ञानामृत म्हणून जर समजून घेतलं तर. आणि म्हणून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही 3 तत्व फक्त वाचण्यासाठी नाहीये तर ती समाजाचा पूर्णपणे एकोपा साधणारी तत्व आहे. पण या तत्वांना जर समजून घेतलं तर ती एकोपा साधू शकतात आणि त्यांना जर वरवर तुम्ही बघितलं तर मला नाही वाटत ते कुणाला समजेल आणि कुणाला तरी कोणाच्या तरी मनापर्यंत रुजतील म्हणून. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस त्यांचं कार्य सुरू केलं, त्यांना ज्यावेळेस वाटायचं, म्हणजे काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, की त्यांना वाटायचं की ज्यावेळेस महात्मा फुलेंचं तत्व काय होतं की ईश्वराची लेकरे ही, ईश्वराला सर्व लेकरे ही समान आहेत आणि ईश्वर हा एक निर्मित आहे. मग ईश्वराला जर सगळी लेकरे समान असतील तर भेदभाव करणारे तुम्ही आम्ही कोण? तुम्हाला आम्हाला कोणी अधिकार दिला भेदभाव करण्याचा? हा अधिकार दिलाच कोणी? हे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्याच कोणी? आणि म्हणून महात्मा फुले स्पष्ट म्हणायचे की जर मला जर देवासोबत जर बोलायचं असेल, संवाद साधायचा असेल तर माझा मी साधेल, ते तुम्ही नाही सांगायचं. मध्ये कुणी येण्याची गरज नाहीये आणि मधल्या कुठल्या गोष्टीची सुद्धा मला गरज नाही. आणि म्हणून त्याच विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तुम्ही एक विचार करा, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा 1891 साली झालेला आहे, म्हणजे महात्मा फुलेंचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे. म्हणजे ज्या व्यक्तीनं कधीही महात्मा फुलेंना पाहिलेलं नाहीये तो माणूस त्या माणसाला गुरु मानतोय. मग हे गुरु कशाच्या माध्यमातून मानलं गेलं तर हे विचारांच्या माध्यमातून मानले गेले. आणि विचार कशासाठी मानायचे असतात, कारण विचार हे समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतात. मग विचार पुढे घेऊन जाऊ शकतात म्हणजे कुठले विचार की जे विचार समाजाला एकत्रितेच्या सूत्रामध्ये बांधू शकतात, माणसाला माणूस म्हणून बघू शकतात. आणि माणसाला माणूस म्हणून बघणारे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. आणि म्हणून ज्यावेळेस 1954 साली प्रके अत्रे यांनी महात्मा फुलेंवरती चित्रपट काढला आणि त्या चित्रपटाच्या उद्घाटनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलवलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या उद्घाटनाला आल्यानंतर ते म्हटले की जी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केली होती, खरं तर आता सत्यशोधक कोणी राहिलेलं नाही, आता सगळे सत्ताशोधक झालेले आहेत. परंतु आता जरी सत्ताशोधक झालेले असले तरी सत्यशोधक समाजाचा जो खरा विचार आहे तो पुढे घेऊन जाण्याचं काम मी करेन, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि हा विचार पुढे घेऊन जात असताना जरी मला गरज पडली तर मी कार्ल मार्क्सला सुद्धा सोबत घेऊन जाईल, पण विचार पुढे घेऊन जाण्याचं काम नक्कीच करेन, हे ठामपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर प्रके अत्रेंना जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुभव आला, त्यांना जे त्यांच्या कार्याची, ज्ञानाची जी ठेव कळली, त्यांना त्या गोष्टींचा अथांग या माणसाकडे ज्ञानाचा सागर आहे. आणि त्याच्यानंतर मग प्रके अत्रेंनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांवरती वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक लेख लिहिलेले आहेत.
आणि मग पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस ही लढाई आपल्याला पुढे घेऊन जायची आहे आणि लोकांना सुद्धा एक दिशा द्यायची, आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त काही सामाजिक, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की जातीभेद दूर झाला पाहिजे, मग त्या दृष्टिकोनातून पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब शेती क्षेत्राच्या संदर्भामध्ये असं म्हणतात की जे शेतमाल शेतकरी शेतामध्ये पिकवतो त्याच्या संदर्भामध्ये 50% हमी भाव त्याला दिला गेला पाहिजे आणि उत्पादन खर्च सुद्धा सरकारने दिला पाहिजे. म्हणजे शेती क्षेत्राविषयी सुद्धा त्यावेळेस विचार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि हा सुद्धा शेती क्षेत्राचा अभ्यास त्यांचा होता, ह्या सुद्धा गोष्टीचा मागोवा आपण घेतला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आर्थिक धोरणं जी आहेत, आर्थिक धोरणं ही सामान्यातल्या सामान्य घटकाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणली पाहिजे. म्हणजे एखादा जर सामान्यातला सामान्य माणूस असला तर त्याला सुद्धा त्याची आर्थिक परिस्थिती सुधारवता आली पाहिजे, त्याला सुद्धा बदल घडवता आला पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. जर त्याला बदल घडवता आला नाही तर तुमची आर्थिक धोरणं काय कामाची, त्याच्यातून समाजाची उन्नती किंवा प्रगती होऊच शकत नाही. आणि म्हणून आर्थिक धोरणं अशी राबवली जावीत की सामान्यातल्या सामान्य घटकाची त्याची काय आर्थिक परिस्थिती आहे, तो कुठल्या घटकांवर अवलंबून आहे, तो जो शेती करतो त्याच्यातून किती उत्पादन निघतं, तिथे कुठली पिकं घेतो, त्याच्यातून काय काय गोष्टी अडचणी येतात, ह्या गोष्टींचा अभ्यास तुम्ही आधी केला पाहिजे, असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि मग शेती क्षेत्र, सामाजिक दृष्टिकोन, आणि मग जे आरक्षण दिलं गेलं की ज्या आरक्षणाविषयी अनेकांचे अनेक विचार असतात, पण आरक्षण म्हणजे काही नोकरी देण्याचा फक्त एक काही व्यवसाय नाहीये, त्याच्यातून एक समानता प्रस्थापित होवी आणि खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा. मग सामाजिक न्याय प्रस्थापित होणं म्हणजे काय, सामाजिक न्याय प्रस्थापित होणं म्हणजे काय, एखादी समजा रोजगार हमी योजना असेल आणि त्या योजनेवरती तुम्ही गेलात आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला 4 रुपये मिळाले आणि त्याच्यानंतर तुमची मुलं गेलीत आणि त्यांना 10 रुपये मिळाले आणि त्याच माध्यमातून उद्या तुमच्या पिढ्यानं पिढ्या तिथे गेल्या, म्हणजे काही सामाजिक न्याय प्रस्थापित होत नाही. सामाजिक न्याय कधी प्रस्थापित होतो, ज्या वेळेस तुम्ही एखादं काम करता त्याच्यातून तुम्ही जे उत्पादन घेता त्याच्यातून तुमच्या मेंदूला काही चालना मिळते का, तुम्हाला काय समजतं का, तुम्ही त्याच्यातून नवीन उत्पादन काय करता का, नवीन गोष्ट काय पुढे आणता का, याच्यातून खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय प्रस्थापित होत असतो. आणि हा सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा, सगळ्यांनी समान दर्जाची संधी मिळावी, सगळ्यांना पुढे जाण्याची संधी मिळावी, हा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक कृतीमधून मांडलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस समाजाची बांधिलकी आपण आपल्या खांद्यावरती घेत असतो त्यावेळेस बाकीच्या गोष्टीचा विचार करायचा नसतो. आणि म्हणून ज्यावेळेस समाजाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न तुम्ही करत असता त्यावेळेस तुम्ही व्यक्तिगत सुखाचा त्याग करायचा असतो आणि एक भूमिका घेऊन पुढे जायचं असतं, आणि ती भूमिका पुढे घेऊन जाण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले. आणि म्हणून हे महापुरुष तुमच्या आमच्या हृदयावरती खऱ्या अर्थानं स्वतःचं स्थान टिकून आहे. एखादा व्यक्ती दुसऱ्यांच्या हृदयावरती किंवा कायमस्वरूपी लोकांच्या लक्षामध्ये कधी राहतो, ज्यावेळेस तो लोकांसाठी काम करतो. स्वतःसाठी जगणारी माणसं तर असंख्य असतात, जी माणसं कायमस्वरूपी स्वतःचा स्वार्थ बघत असतात, पण स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन सुद्धा समाजाचं हित हातामध्ये घेऊन लोकांसाठी अहोरात्रपणे आपलं आयुष्य देणं आणि त्या आयुष्याच्या माध्यमातून लोकांचं खरं आयुष्य फुलवणं, अशी काम करणारी माणसं थोडीफार मिळतात आणि त्या थोड्याफार माणसांमध्ये महापुरुष येतात. आणि म्हणून महापुरुषही समजून घेत असताना, त्यांचं केलेलं कार्य समजून घेत असताना खऱ्या अर्थानं आपण काय करू शकतो, त्यांनी केलेलं कार्य तर हे आपल्या पुढे आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते की समतेचा जो रथ आहे तो मी इथपर्यंत घेऊन आलेलो आहे, पण हा समतेचा रथ पुढे घेऊन जाण्याचं काम तुमचं आहे. आणि जर हा समतेचा रथ तुम्ही पुढे घेऊन नाही जाऊ शकला तर तो त्या जागी टिकवून किंवा थांबवून ठेवणं तरी काम आहे, तो पाठीमागे जाता कामा नये. कारण समतेचा रथ पाठीमागे गेला तर समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक दरी ढासळेल आणि हे ढासळून उपयोग होणार नाहीये. म्हणून तो रथ थांबवण्याचं काम तुमचं आहे. आणि म्हणून बांधवांनो, हा समतेचा रथ तुम्ही थांबवताल, ती शक्ती नक्कीच तुमच्यामध्ये आहे, ती ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि समतेचा रथ कधी थांबवला जाऊ शकतो तर ज्या वेळेस तुम्ही एखाद्या महापुरुषाचं कार्य हे प्रामाणिकपणे समजून घेता. जर प्रामाणिकपणे जर त्याच्या कार्याला जर तुम्ही समजून घेतलं नाही, त्याच्या शेवटापर्यंत जर तुम्ही गेला नाही, त्याचा उद्देश काय होता, एखादी गोष्ट ज्यावेळेस समाजामध्ये लागू केली जाते, समाजाला पुढे आणलं जातं आणि त्यांना संधी दिली जाते, ही संधी का दिली जाते बरं, संधीचा उल्लेख करत असताना बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की दर्जाची संधी असली पाहिजे. दर्जाची म्हणजे काय, ती सन्मानाची असली पाहिजे. उगाच संधी देऊन उपयोग नाही. म्हणजे तुम्ही जर एखाद्याच्या दारापर्यंत गेलात आणि तुम्हाला त्याच्या समोरच्या व्यक्तीच्या हातामधली वस्तू हवी आहे आणि त्यांनी वस्तू जर तुमच्या अंगाकडे फेकली तर हा तुमचा अपमानच आहे ना. आणि त्यांनी जर व्यवस्थितपणे जर तुमच्या हातामध्ये सोपवली तर ती सन्मानानं दिली ना. म्हणजे ही दर्जाची संधी द्यायची. म्हणजे माणसाने माणसाकडे सन्मानानंच बघितलं पाहिजे, कुठलाही भेदभाव मनामध्ये असला नाही पाहिजे. मला माहिती आहे की तो भेदभाव पूर्णपणे गेलेला नाहीये, परंतु कुठल्याही गोष्टीची ही सुरुवात करायची असते आणि ती सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि म्हणून त्या सुरुवातीला खऱ्या अर्थानं समानतेकडे घेऊन जाण्याचं कार्य हे आपण करायचं. कारण जयंत्या तर वर्षानुवर्षे या साजऱ्या होत असतात, परंतु त्याला एका योग्य साच्यामध्ये पुढे घेऊन जाणं हे आपलं काम असतं. आणि म्हणून महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत कबीर हे एकाच विचाराने प्रेरित झालेली माणसं आहेत. गौतम बुद्ध, मग ज्यावेळेस तुम्ही गौतम बुद्धांच्या कार्याकडे बघता, त्यांनी
जी समता स्वातंत्र्य, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटायचं की समता स्वातंत्र्य बंधुता ही तत्व गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिखाणाचं कार्य हातामध्ये घेतलं आणि ज्या वेळेस त्यांनी जे काही कलम निर्माण केलेली आहे त्याच्याविषयी ज्यावेळेस लोक प्रश्न उपस्थित करत होती की तुम्ही जे हे लिहिलेलं आहे याच्याविषयी लोकांना प्रश्न शंका उपस्थित व्हायच्या, दिवसामध्ये 10 ते 25 वेळा त्या समस्यांना उत्तर देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये करायचे. आणि उद्या परत दुसऱ्या दिवशी गेले की तेवढेच प्रश्न लोकांचे पुन्हा लोक प्रश्न घेऊन यायचे. म्हणजे या प्रश्नांना उत्तर कशासाठी द्यायचंय, कारण जो पिचलेला आणि दबलेला समाज आहे तो मला वर घेऊन यायचा, त्याच्यासाठी मला लढायचं आणि त्याच्यासाठी जरी मला माझा जीव द्यावा लागला किंवा प्राण अर्पण करावं लागलं तरी ते सुद्धा मी करायला तयार. म्हणजे ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिखाणाचं काम करत होते की जो भेदभाव असतो त्याची सुरुवात ही गावामधून होती आणि जर तुम्ही शहरामध्ये गेला तर लोकांचं त्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि मग तुम्ही पुन्हा जर खेड्याकडे चला असं जर म्हणत असाल तर ते काय उपयोगाचं नाही. म्हणजे इतका दूरदृष्टिकोन विचार ठेवून की ज्याच्यामधून लोकांचं अहित साधलं जाणार नाही, हितच साधलं जाईल, या विचाराला पुढे घेऊन जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून ही जी विचारांची शिदोरी जी असते ती ज्यावेळेस आपण पुढे घेऊन जात असतो त्यावेळेस ती प्रामाणिकपणे समजून घ्यायची असते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस तुम्हाला समतेचा अधिकार दिला, मग समतेचा म्हणजे काय, कायद्यासमोर सगळी समान आहे. म्हणजे कुणीही असो, कुठलाही व्यक्ती असो, तो श्रीमंतातला श्रीमंत असला, गरीबातला गरीब असला तरी तो कायद्यासमोर समान आहे. मग तो कायद्यासमोर का समान असावा, कारण कुणी कुठल्या घरामध्ये जन्म घ्यावा, म्हणजे तुम्ही कुठल्या जातीमध्ये जन्म घ्यावा, तुम्ही कुठल्या धर्मामध्ये जन्म घ्यावा, तुम्ही कुठल्या लिंगाचं असावं हे कुणीच ठरवण्याचा अधिकार कुणी तुम्हाला दिलेला नाही. काय निसर्ग काय तुम्हाला विचारतो काय, किंवा देव तुम्हाला, ईश्वर तुम्हाला विचारतो काय की तुला कुठल्या घटकामध्ये जन्माला यायचंय, कधीच विचारत नाही. ज्या ठिकाणी तुमचा जन्म झालाय ती परिस्थिती बदलवण्याचं किंवा ती परिस्थिती बदलवण्याची संधी ही निसर्ग तुम्हाला देत असतो आणि निसर्गाने जरी ती टाळली असली तरी ती संधी देण्याचं काम हे संविधान करते. मग ही संधी कशासाठी द्यायची, कारण जर तुम्ही रिक्षा चालक असाल आणि तुमच्या जर पोटी जन्माला आलेल्या मुलाला जर डॉक्टर व्हावंसं वाटत असेल तर त्याला डॉक्टर होण्याचा अधिकार आहे. पण हा अधिकार कधी मिळतो, हा अधिकार सुरुवातीला होता का, तर हा अधिकार सुरुवातीला नव्हता. मग हा अधिकार तुम्हाला कायदा देतो. उद्या जरी तुमचा अधिकार हा कोणी नाकारला तरी कायदा हा अधिकार नाकारू शकत नाही, कारण कायदा हा तुमच्या हक्कांचं संरक्षण करतो. आणि म्हणून हे संविधान का गरजेचं आहे, ते संविधान का टिकवायचंय, कारण तो तुमच्या हक्कांची जपवणूक करणार आहे, तुमच्या अधिकारांची जपवणूक करणार. आणि म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचंय आणि तुम्हाला जे हवंय ते करायचंय तर ती संधी सुद्धा तुम्हाला मिळाली पाहिजे आणि ती संधी देण्याचं काम हे संविधान करतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कृती करत असताना माझं प्रत्येक कृती ही समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या 3 तत्वांवरच आधारलेली असेल. आणि तुम्ही कुठलाही विचार घ्या, कुठलंही कार्य घ्या बाबासाहेब आंबेडकरांचं, ते समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या 3 तत्वावरच तुम्हाला आधारलेलं दिसणार. कुठल्याही कार्यामधून किंवा त्यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे त्याच्यामधून कधीही भेदभाव निर्माण झालेला तुम्हाला दिसणार नाही. का दिसणार नाही, कारण त्यांनी ज्या गोष्टी पाहिल्या होत्या, त्यांनी ज्या गोष्टी अनुभवल्या होत्या त्या त्यांना पुन्हा पुन्हा समोर आणायच्या नव्हत्या. कारण ज्या वेळेस ते परदेशामधून परतले आणि त्यांना नोकरी करायला सयाजीराव गायकवाड यांनी सांगितलं आणि ज्या ठिकाणी ते नोकरी करत होते त्या ठिकाणी जो सार्वजनिक माठ असतो त्याच्यामधून त्यांना पाणी पिण्याची संधी नव्हती. मग ही जी गोष्ट आहे हे का हो, आम्ही माणसासारखी माणसं असून सुद्धा आमच्या बाबतीमध्ये असं का. आणि मग असे ज्यावेळेस प्रश्न पडत गेले त्यावेळेस त्यांना राग येत गेला. राग येत गेला म्हणजे त्यांनी काही कुणाचा द्वेष नाही केला, पण ही परिस्थिती आपल्याला बदलायची आणि आपल्याला समाज कसा बघायचा आहे की त्यांनी आमचा द्वेष केला म्हणून आम्हाला त्यांचा द्वेष नाही करायचा, तर आम्हाला सगळा समाज हा समानतेच्या रेषेमध्ये आणायचा आणि आम्हाला एक माणूस म्हणून समोरच्या माणसाकडे बघायचंय आणि समोरच्या माणसाने सुद्धा आमच्याकडे माणूस म्हणून बघितलं पाहिजे. आणि याच विचाराला आम्ही कायमस्वरूपी पुढे घेऊन जात राहू. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी याच विचाराला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. आणि म्हणून सामाजिक न्याय असेल, दर्जा व संधीची समानता असेल, त्याच्यामधून न्यायबुद्धी, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीकडे बघता त्यावेळेस वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याने सांगितली म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांच्या मूर्तीचा स्वीकार करताना सुद्धा डोळे उघडे असलेल्या मूर्तीचा स्वीकार केलेला आहे, डोळे बंद केलेल्या मूर्तीचा स्वीकार केलेला नाही. का, कारण आम्ही जे स्वीकारणार आहोत ते डोळे उघड करूनच स्वीकारणार. कुठल्याही गोष्टीवरती डोळे बंद करून किंवा अंधविश्वास ठेवणार नाही, कारण आम्हाला तेवढी पारदर्शकता हवी आहे. वर्षानुवर्ष जो आमच्यावरती अन्याय होत आला त्याला आम्ही जुगारून खऱ्या अर्थानं समाजाला पुढे घेऊन जाण्याची प्रतिज्ञा आम्ही करत आहोत. आणि म्हणून ह्या गोष्टी त्यांनी कृतीमधून दाखवून दिलेल्या आहेत. आणि म्हणून महात्मा फुले जर समजून घ्यायची असतील तर तुम्हाला बाबासाहेब समजून येतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही समजून घेतल्यानंतर तुम्हाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुता काय असते हे समजतं.
माणूस म्हणजे काय असतो आणि माणसाला माणूस म्हणून का बघितलं पाहिजे हे तुम्हाला समजायला सुरुवात होती. आणि म्हणून याच गोष्टी पुढे घेऊन जात असताना ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे जाऊन संसदेमध्ये काम करत असताना त्यांनी ज्यावेळेस हिंदू कोड बिल आणलं, हे हिंदू कोड बिल कशासाठी आणलं? कारण इथली जी स्त्री आहे तिला सुद्धा वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळाला पाहिजे, ती सुद्धा तेवढ्या सन्मानानं वावरली पाहिजे, सन्मानानं जगली पाहिजे. आणि मग ज्यावेळेस त्यांनी हे हिंदू कोड बिल आणलं त्यावेळेस त्याला विरोध झाला. विरोध झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेस पंतप्रधान होते आणि त्यांना सांगितलं की जर हे हिंदू कोड बिल जर तुम्ही पास करणार असाल आणि त्याला जर तुम्ही कायदा बनवणार नसाल तर आम्ही मग राजीनामा द्यायला तयार आहोत. म्हणजे समाजाच्या हितासाठी किंवा स्त्री पुढे यावी, तिला तिचे अधिकार मिळावे, तिला सुद्धा वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार असावा, याच्यासाठी हा व्यक्ती राजीनामा द्यायला तयार होतो. याचा तुम्ही कधी विचार केलात का? जर बाबासाहेब आंबेडकर असे जर म्हटले नसते, तेवढं जर त्याच्यासाठी प्रयत्न केले नसते तर काय कोणी विचारायला गेलं असतं काय तुम्ही का असं म्हटलं नाही की राजीनामा दिला नाही किंवा राजीनामा देत नाहीत, असा विचार तुमच्या मनामध्ये का नाही आला? कुणीच विचारलं नसतं. परंतु नेत्याचं नेतेपण किंवा चांगुलपण कशामध्ये असतं की नेता हा फक्त पायाजवळ बघत नाही, तो हजारो वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष पुढे काय होऊ शकतो आणि समाज पुढे जर घेऊन जायचा असेल तर आज आपण कुठलं धोरण राबवलं पाहिजे याचा विचार नेता करत असतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस हिंदू कोड बिलाचा विचार केला की ज्याच्यामधून स्त्रीला वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळेल. त्यावेळेस कदाचित त्या काळची जी लोक असतील त्यांना त्या गोष्टी समजल्याही नसतील, त्यांना त्या गोष्टीचा अंदाजही आला नसेल. त्यावेळेस त्यांना वाटलं असेल की बाबासाहेब आंबेडकर जी ही लढाई लढतायत आणि जे म्हणतायत की बाबा हिंदू कोड बिल जर पास नाही झालं तर मी राजीनामा देतोय, हे काय उगाच चाललंय असं अनेकांनाही वाटलं असेल. परंतु त्याचा आज काय परिणाम झाला हे तुम्हाला आम्हाला आज समजतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसारखा नीतिमत्ता किंवा एवढा नीतिमत्तेने ओतप्रोत भरलेला नेता तुम्हाला राजकारणामध्ये इथून मागे आणि इथून पुढे सुद्धा दिसणार नाही. कारण अशी माणसं जी जन्माला येतात ही त्या परिस्थितीने जन्माला घातलेली असतात. आणि ज्यावेळेस परिस्थिती अशा माणसांना जन्म घालते त्यावेळेस ती माणसं समाजातल्या वंचित घटकांचं नेतृत्व करायला सुरुवात करतात. आणि ज्यावेळेस ती वंचित घटकांचं नेतृत्व सुरुवात करतात त्यावेळेस तो समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या इथून पुढे 100 वर्ष कुठे असेल याचाही ते विचार करतात. आणि मग त्या दृष्टिकोनातून त्यांची धोरणं ही तयार झालेली असतात. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही शिक्षणाचा अधिकार जर पाहिला तर तो सगळ्यांना दिला गेलेला आहे. मग हा सगळ्यांना का द्यावा? कारण एक वेळ अशी येईल की समाजामध्ये सगळी ही समान पातळीवरती असते आणि मग आम्ही त्या दृष्टीने समाजाला पुढे घेऊन जाऊ. आणि म्हणून रमाबाई आंबेडकर असतील की ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये शिकत होत्या त्यावेळेस रमाबाई आंबेडकर यांनी शेणाच्या गवऱ्या थापून त्या विकल्या आणि त्याच्यातून जे पैसे येतील ते पैसे त्यांनी पोस्टाने बाबासाहेब आंबेडकरांना पाठवून दिलेले आहेत. म्हणजे विचार करा की शेणाच्या गवऱ्याचे पैसे येणार किती आहेत, त्याच्यातून बाबासाहेब आंबेडकरांना फायदा किती होणार आहे. परंतु ही जी तळमळ जी असते ना ती महत्वाची. उद्या किती फायदा होईल, आज किती फायदा होईल, पण हे जे पैसे देते हे माझ्या बाबासाहेबांपर्यंत जाणार आहेत आणि बाबासाहेबांपर्यंत गेल्यानंतर ते जे कार्य करतायत समाजाच्या उद्धारासाठी त्या कार्याला पाठबळ मिळणार आहे. आणि ते पाठबळ मला द्यायचंय हे रमाबाई आंबेडकर इथं बसून विचार करत होते आणि तिथे बाबासाहेब आंबेडकर त्या दृष्टिकोनातून अभ्यास करत होते. आणि म्हणून ही रमाबाई आंबेडकरांची तळमळ, त्यांनी घेतलेला ध्यास, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर महिने घरी येत नव्हतं तरी पण घरचं सगळं सांभाळणं, त्या सगळ्या दृष्टिकोनातून विचार करणं. आणि कधीही बाबासाहेब आंबेडकर घरी आल्यानंतर रमाबाई आंबेडकरांनी त्यांच्याकडे तक्रार नाही केली की तुम्ही आता बरेच महिने आला नाहीत, आता करायचं काय, असं कधी त्यांनी विचार केला. कारण त्यांना माहित होतं की बाबासाहेब आंबेडकर जे प्रयत्न करतायत ते समाजाचं चिरकाल खऱ्या अर्थानं बदल व्हावा आणि त्यांच्या माध्यमातून समाजाचा जो उद्धार होणार आहे तो खऱ्या अर्थानं तो घडलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी जर माझं आयुष्य द्यावं लागत असेल तर मी ते द्यायला तयार आहे, असा विचार सुद्धा त्यावेळेस रमाबाई आंबेडकर यांनी केला असेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की हा जो समतेचा रथ आहे तो पुढे आपल्याला घेऊन जायचा आहे. आणि जर तो तुम्हाला पुढे घेऊन नाही जाता आला किंवा आपल्या सर्वांना जर तो पुढे घेऊन नाही जाता आला तर तो मागे जाता कामा नये, कारण तो टिकवून ठेवणं आपलं काम आहे आणि तो निश्चितपणे टिकवून तुम्ही ठेवाल असा मी विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद. बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससेनमारं
दानादिधम्मविधिना जितवा